शाहू महाराजांचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष झालं आता. 150 वर्ष होऊन म्हणजे 151 वर्ष सुरू होत आहे शाहू महाराजांच्या जन्माला. आणि अशा ह्याच्यामध्ये आम्हाला शाहू महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये भर घालणारे अत्यंत दुर्मिळ असे 7 खंडामध्ये ज्याचं संपादन केलेलं आहे. आणि ते सुद्धा शाहू महाराजांचे अत्यंत जीवश्य कंठस्य मित्र असणाऱ्या राजकोटच्या भावसिंहजी महाराजांनी संपादन केलेले, की ज्या भावसिंहजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा ऋणानुबंध असा होता की शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानातील मुख्य राजधानीतला जो राजरस्ता आहे आपला, जुन्या राजवाड्यापासून ते नव्या राजवाड्यापर्यंतचा, त्याला त्यांनी आपल्या या प्रिय मित्राचं नाव दिलं होतं भावसिंहजी रोड म्हणून. ते आता आपण भाऊसिंगजी रोड म्हणून आपण त्याला सगळेजण ओळखतोय. हे अत्यंत दोघंजण जीवश्य कंठस्य मित्र होते. ह्यांचं सगळं शिक्षण म्हणजे एकत्र झालेलं होतं. अशा व्यक्तीनं संपादन कंपाइल्ड केलेलं, एडिटेड आणि कंपाइल्ड केलेलं हे ग्रंथांचे 7 खंड आहेत की जे 1911लाच प्रकाशित झालेले आहेत. म्हणजे हे आत्ता नंतर झालेले नाही आहेत. हे शाहू महाराजांच्या हयातीतच आणि भाऊसिंहजी महाराजांच्या हयातीतच हे 1911ला प्रकाशित झालेले खंड, जे माझ्या माहितीप्रमाणे आपल्या कोल्हापूरमधल्या कुठल्याही ग्रंथालयांमध्ये ते उपलब्ध नाही आहेत. आणि जगभरात सुद्धा हे लिमिटेडच एडिशन त्यावेळेला सुद्धा 1911ला काढलेले असल्यामुळं ह्याच्या खूप कमी प्रती उपलब्ध आहेत. आणि अशा कंडिशनमधल्या की ज्या मिंट कंडिशन ज्याला म्हणतो, फक्त ह्याच्यातले फोटो थोडेसे फ्रिगल झालेत, म्हणजे फोटो थोडेसे हे जीर्ण झालेत फोटोची पानं, पण बाकीचं सगळं इंटॅक्ट असणारं अशा कंडिशनमध्ये एकमेव हे ठेवा आम्हाला मिळाला. तो एका दुर्मिळ पुस्तक विक्रेत्याकडं हे विक्रीला होतं. आम्ही त्याच्यासंग व्यवहार केला आणि तो आमच्याकडे आला. आता ते शाहू जयंतीच्या मुहूर्तावर कोल्हापुरामध्ये येतं आहे, त्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की या ग्रंथाचं जे म्हणजे जी काही ग्रंथ आहेत 7ही खंड, या 7ही खंडामध्ये शाहू महाराजांची शिक्षणाच्या त्यावेळीची अनेक दुर्मिळ छायाचित्र आहेत. म्हणजे शाहू महाराजांचं आत्तापर्यंत घोड्यावर बसलेलं छायाचित्र आपल्याला मिळालेलं नव्हतं. ते उत्तम घोडेस्वार होते. म्हणजे असं म्हणतात की ते कोल्हापूरहून महाबळेश्वरला 6 तासात जायचे. तर त्यांचं घोड्यावर बसलं ते चांगले पिक स्टिकर होते. म्हणजे पिक स्टिकिंगचा जो गेम असतो त्याच्यामधले ते चांगले नामवंत खेळाडू होते, पोलोमधले नामवंत खेळाडू होते. पण त्यांचं घोड्यावर बसलेले छायाचित्र उपलब्ध नव्हतं. ती छायाचित्रसुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि शाहू महाराजांचं त्यावेळेला वेगवेगळे गेम्स त्यांनी जे 4 वर्षामध्ये ते होते, 1886 ते 1800 साधारण 90पर्यंत, 89-90पर्यंत ते राजकोटला होते शिकायला, त्या राजकुमार कॉलेजमध्ये. आणि त्या कॉलेजमध्ये त्यांनी ज्याच्या इव्हेंटमध्ये भाग घेतला त्यांनी, म्हणजे शूटिंगपासून पिक स्टिकिंग असेल किंवा फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, अशा सगळ्या इव्हेंटचे छायाचित्रसुद्धा याच्यात आहेत आणि त्याची माहितीसुद्धा याच्यामध्ये या ग्रंथामध्ये आहे. शाहू महाराजांच्या समकालीन व्यक्तीनं आणि शाहू महाराजांच्या अत्यंत जवळच्या मित्रानं हे कंपाइल केल्यामुळं ह्याला इतिहासामध्ये एक महत्त्वाचं संदर्भ मूल्य प्राप्त झालेलं आहे. आणि एक अनमोल ठेवा हा आज कोल्हापूरमध्ये आलेला आहे, शाहूनगरीत आलेला आहे. 2 दिवसापूर्वी आम्हाला ही पुस्तकं उपलब्ध झालीत आणि ती आज आम्ही लगेचच लोकांसमोर आणतोय. कारण शाहू महाराजांची चरित्र साधनं या पुस्तकामुळं, अशा ग्रंथांमुळं असं लक्षात आलं की शाहू महाराजांची छायाचित्र जी अप्रकाशित आहेत अजून अनेक ठिकाणी, ती उपलब्ध झालेली आहेत. आणि अनेक संदर्भ साधनं अजून जगभर विखुरलेली असणार आहेत. आणि या पुस्तकांच्या उपलब्धीमुळं त्या नव्यानं शाहू महाराजांच्या छायाचित्रांच्या संग्रहासाठी आणि संदर्भ साधनांसाठी चालना मिळेल म्हणून आज आम्ही ही पत्रकार बैठक घेतलेली होती. आणि हे काय झालं माहीत नाही, पण ज्यांच्याकडे होतं त्यांनी हे उघडून सुद्धा बघितलेलं नव्हतं. आपण पुस्तक खरेदी करतोय आणि ठेवतोय तशा पद्धतीनं ठेवलेलं होतं. आणि आम्ही रिस्क घेतली आहे. आम्ही फोटो बघितल्यानंतरच
जसं असेल तसं आम्हाला मिळू दे म्हणून आम्ही हे केलं होतं. बघितल्यानंतर आम्हाला आनंद झाला की मिंट कंडिशनमध्ये आहेत. तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये या सगळ्या पुस्तकाच्या ह्याच्यावर ती गोल्ड लीफचं एम्बॉसिंग केलं आहे आणि त्याच्यामध्ये गोल्ड लीफ भरलेला आहे ह्याच्यामध्ये, ह्या पुस्तकाच्या आणि ह्याच्यामध्ये. म्हणजे आणि 1911च्या पुस्तकामध्ये कलर छायाचित्रसुद्धा काही आहेत त्या कॉलेजची आणि ह्याची. हे पुस्तकाचं ह्या ग्रंथांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यावेळेला इतकी चांगली हार्ड बाउंड केलेली ही अशी पुस्तकं तयार होत होती, हे महत्त्वाचं आहे त्याच्यात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.